नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण तिसरा चॅप्टर पाहतोय इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. त्याच्यामध्ये आपण सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स पाहिलं होतं पहा. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स म्हणजेच आपण त्याला दुसरं नाव देऊ शकतो एक्स लिंक्ड इनहेरिटन्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला दोन एक्झाम्पल्स शिकायचे आहेत, कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया. हे जे दोन डिसऑर्डर्स आहेत ते एक्स लिंक्ड म्हणजेच सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स मध्ये आपल्याला शिकायचे आहेत. तर कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय हे आपण सुरुवातीला पाहूया. कलर ब्लाइंडनेस इज नथिंग बट मेंडेलियन एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर. मेंडेलियन एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर म्हणजे हा कलर ब्लाइंडनेस डिसऑर्डर जो आहे तो रेसेसिव्ह जीन्समुळे होतो. आणि हे रेसेसिव्ह जीन्स कुठं असतात तर ऑब्विसली विच आर प्रेझेंट ऑन एक्स क्रोमोसोम. म्हणूनच म्हणजेच एक्स लिंक्ड जीन्स जे एक्स क्रोमोसोमच्या नॉन होमोलॉगस रिजनवरती असतात त्याच्यामुळे काय होतं, कलर ब्लाइंडनेस हा डिसऑर्डर आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच इट इज मेंडेलियन एक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर. तर याच्यामध्ये काय होतं पहा, कलर ब्लाइंडनेसमध्ये द पर्सन विच इज अफेक्टेड बाय कलर ब्लाइंडनेस which is unable to distinguish between red and green color. ज्या व्यक्तीला हा डिसऑर्डर झालेला आहे तो व्यक्ती रेड आणि ग्रीन कलर मध्ये डिस्टिंग्विश करू शकत नाही. ॲज बोथ कलर्स ॲपियर्स ग्रे. त्या व्यक्तीला दोन्ही कलर ग्रे म्हणजे करडा असल्यासारखे भासतात. लक्षात आलं, कलर ब्लाइंडनेस म्हणजे काय, द पर्सन विच इज अफेक्टेड बाय दिस कलर ब्लाइंडनेस they do not distinguish between red and green color as both colors appears gray. The recessive X-linked genes which prevents the formation of color sensitive cells in retina of eye. म्हणजे काय, ज्या व्यक्तीमध्ये हा कलर ब्लाइंडनेस डिसऑर्डर झालेला आहे त्या व्यक्तीमध्ये अर्थातच काय असणार आहे, एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीन असणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, त्या व्यक्तीमध्ये कलर सेन्सिटिव्ह सेल्स तयार होत नाहीत इन रेटिना ऑफ आय. आपल्या डोळ्यामध्ये जो रेटिना असतो त्याच्यामध्ये कलर सेन्सिटिव्ह सेल्स असतात, त्या काय करत नाही, तयार होत नाहीत. म्हणून त्या व्यक्तीला काय होत नाही, रेड आणि ग्रीन कलर मधला फरक कळत नाही, दोन्ही कलर करड्या किंवा ग्रे असल्यासारखं भासतात. तर आपल्याला हा डिसऑर्डर शिकण्यासाठी आपण इनहेरिटन्स पॅटर्न पाहणार आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला मेल आणि फिमेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जिनोटाइप्स कसे असतात ते आपल्याला पाहायचं आहे. इथं आपण लिहिले पहा, सेक्स, नॉर्मल, कलर ब्लाइंडनेस आणि कॅरियर. सेक्समध्ये अर्थातच दोन येणार आहेत, फिमेल आणि मेल. तर फिमेल म्हटलं की आपल्याला माहिती आहे फिमेलमध्ये दोन काय असतात, एक्स क्रोमोसोम असतात. आणि जर फिमेल नॉर्मल असेल तर तिच्यामध्ये आपण जिनोटाइप कसा लिहू शकतो, तर कॅपिटल सी आणि कॅपिटल सी. आता हे कॅपिटल का लिहिलंय म्हणजे काय, ही फिमेल काय आहे, नॉर्मल आहे, तिला कलर ब्लाइंडनेस हा डिसीज झालेला नाही. आपल्याला इथं आपण शिकलोय पहा कशामुळे होतोय हा कलर ब्लाइंडनेस, तर रेसेसिव्ह जीनमुळे होतोय. कशामुळे होतोय, रेसेसिव्ह जीनमुळे होते. म्हणून इथे काय लिहिले पहा, एक्स लिंक्ड जीन एक्स आणि त्याच्या डोक्यावरती काय लिहिलंय, स्मॉल सी लिहिलंय. म्हणजेच आपल्याला माहिती आहे आपण डॉमिनंट असेल तर कॅपिटल लेटर वापरतो आणि रेसेसिव्ह जीन जर आपल्याला दाखवायचं असेल तर आपण काय करतो, स्मॉल लेटरनी दाखवतो. तेच इथं केलंय. म्हणजेच एक्सच्या डोक्यावर काय केलंय आपण, स्मॉल सी. म्हणजेच हा काय, कलर ब्लाइंडनेस कॉझिंग रेसेसिव्ह जीन की जो आपण एक्स क्रोमोसोमवरती दाखवलाय. ठीक आहे. आता फिमेल ही पहा आपण इथं जिनोटाइप लिहिलेला आहे, म्हणजे जीन्स लिहिलेले आहेत. हे दोन एक्स एक्स क्रोमोसोम म्हणजे फिमेल आणि तिच्या डोक्यावरती आपण काय केलंय, हे कॅपिटल सी लिहिलंय. याचा अर्थ ही फिमेल काय आहे, नॉर्मल आहे. म्हणजे हे डॉमिनंट जीन्स आहेत, कॅपिटल सी आणि कॅपिटल सी. ठीक आहे. आता कलर ब्लाइंडनेस. कलर ब्लाइंडनेस ज्या फिमेलला कलर ब्लाइंडनेस झालेला आहे तिचे जिनोटाइप आपण कसे लिहू शकतो, तर ॲज युज्युअल फिमेल म्हटलं की दोन एक्स क्रोमोसोम आणि कलर ब्लाइंडनेस माहिती आहे आपण कशामुळे होतोय, तर रेसेसिव्ह जीनमुळे होतोय. आणि ते रेसेसिव्ह जीन आपण कसे दाखवतो, स्मॉल सी स्मॉल सी. कारण हा
डिसऑर्डर जो आहे तो एक्स लिंक्ड आहे. एक्स लिंक्ड म्हणजे काय, हे जीन्स आपण एक्स क्रोमोसोमवरती दाखवू शकतो, वाय वरती दाखवू शकणार नाही, बिकॉज इट इज रिलेटेड टू एक्स लिंक्ड किंवा एक्स क्रोमोसोमशी रिलेटेड आहे म्हणून. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅरियर. आता कॅरियर त्याचे जिनोटाईप आपल्याला कसे लिहिता येतील. फिमेल म्हटलं की एक्स एक्स आणि एका एक्स क्रोमोसोमवरती कॅपिटल जीन दाखवलाय आपण आणि दुसरा काय केलाय, स्मॉल जीन दाखवलाय, म्हणजेच रेसेसिव्ह जीन दाखवलेलं आहे. म्हणजेच एक डॉमिनंट जीन आहे आणि दुसरा कसला आहे, रेसेसिव्ह म्हणजे स्मॉल सीन आपण दाखवलाय. आता ही फिमेल जर आपण पाहिलं तर ही फिमेल कशी आहे, कॅरियर आहे. कॅरियर म्हणजे काय, ही फिमेल काय करू शकते, कलर ब्लाइंडनेस हा डिसऑर्डर कॅरी करू शकते, परंतु इट इज नॉर्मल. ही फिमेल कशी आहे, नॉर्मलच आहे, फक्त ती कॅरियर म्हणून काम करेल. लक्षात आलं. नॉर्मल फिमेल, कलर ब्लाइंड फिमेल आणि कॅरियर फिमेल. कॅरियर फिमेलमध्ये किंवा कॅरियरमध्ये काय दाखवलं आपण, एक डॉमिनंट आणि दुसरा रेसेसिव्ह जीन दाखवलेला आहे. ठीक आहे. तसंच मेलचे पण आपल्याला जिनोटाईप लिहून काढायचे. तर मेल म्हटलं की मेलमध्ये कुठले सेक्स क्रोमोसोम असतात, एक एक्स आणि दुसरा कुठला असतो, वाय. आता नॉर्मल जर मेल असेल, त्याला कुठलाही कलर ब्लाइंडनेस वगैरे डिसीज झाला नसेल, तर आपण कसं दाखवणार आहे, कॅपिटल सी. कॅपिटल सी म्हणजे डॉमिनंट जीन आहे की ज्याच्यामुळं कलर ब्लाइंडनेस हा डिसीज वगैरे काही नाही, म्हणजे हा नॉर्मल आहे, नॉर्मल मेल. आता कलर ब्लाइंडनेस मेलचे जिनोटाईप आपल्याला कसे लिहिता येईल, एक्स वाय. त्या कलर ब्लाइंडनेससाठी काय करतो आपण, स्मॉल सी वापरतो. म्हणजेच कशावरती लिहायचं आता स्मॉल सी, तर एक्स वरती लिहायचं, कारण आत्ताच आपण पाहिलं हा कलर ब्लाइंडनेस डिसऑर्डर जो आहे तो कसला आहे, तर एक्स लिंक्ड आहे. म्हणजेच कलर ब्लाइंडनेस कॉझिंग जीन कशावरती आहे, एक्स क्रोमोसोमवरती आहे, वाय क्रोमोसोमवरती नाही. त्याच्यामुळं हे स्मॉल सी आपण कशावरती लिहिलंय, एक्स क्रोमोसोमवरती लिहिलंय. ठीक आहे. आता मेलमध्ये कॅरियर नसतो पहा. तर का नसेल, कारण एक्स लिंक्ड जीन्स आर नॉट प्रेझेंट ऑन वाय क्रोमोसोम. एक्स लिंक्ड जीन्स हे काय वाय क्रोमोसोमवरती नसणार आहेत, त्याच्यामुळं आपल्याला कॅरियर मेलमध्ये दाखवता येत नाही. म्हणजेच काय, सच अ टाईप ऑफ कलर ब्लाइंडनेस डिसऑर्डर जनरली ऑकर इन मेल लेस दॅन फिमेल. हा जो कलर ब्लाइंडनेस डिसऑर्डर आहे तो जनरली आपल्याला मेलमध्ये पाहायला मिळतो दॅन फिमेल. असं का बरं, बिकॉज फिमेल हॅव्हिंग डबल एक्स क्रोमोसोम. फिमेलमध्ये आपल्याला काय दिसतात, दोन एक्स क्रोमोसोम आहे. समजा जर एकावरती जर रेसेसिव्ह जीन आला एक्स क्रोमोसोमवरती आणि दुसऱ्या एक्स क्रोमोसोमवरती जर डॉमिनंट जीन आला, तर हा डॉमिनंट जीन काय करू शकतो, या रेसेसिव्ह जीनचे कॅरेक्टर सप्रेस करू शकतो. त्याच्यामुळं त्या फिमेलला तो डिसऑर्डर होणार नाही. म्हणून जनरली मेलमध्ये एक्स क्रोमोसोमवरती जर रेसेसिव्ह जीन आला तर तो पर्सन काय झाला, कलर ब्लाइंडनेस झाला. म्हणजे जनरली दिस डिसऑर्डर ऑकर इन मेल दॅन फिमेल. ठीक आहे. आता हे जिनोटाईप आपण पाहिले मेल आणि फिमेलचे. आता आपल्याला एक इनहेरिटन्स शिकायचे, म्हणजे हा जो कलर ब्लाइंडनेस डिसऑर्डर आहे तो एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये कसा ट्रान्समिट होतोय, किंवा आपल्याला एक नवीन शब्द इथं शिकायचा आहे, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. आता हे काय आहे क्रिस क्रॉस इनहेरिटन्स, त्याच्यासाठी आपल्याला इथं दोन जनरेशन्स पिढ्या अभ्यासायच्या आहेत. पहा इथे काय लिहिले पहा, इनहेरिटन्स ऑफ कलर ब्लाइंडनेस कॅन बी स्टडीड इन फॉलोइंग टू टाइप्स ऑफ मॅरेजेस ऑर जनरेशन्स. म्हणजे आपल्याला हा कलर ब्लाइंडनेस एका पिढीमधून दुसऱ्या, दुसऱ्या पिढीमधून तिसऱ्या पिढीमध्ये कसा ट्रान्समिट होतोय ते अभ्यासायचं. त्याच्यामुळे आपण हे दोन टाईपचे मॅरेजेस इथे घेतलेले आहेत. पहा आता सुरुवातीला काय घेतलंय आपण, पहिल्या जनरेशनमध्ये आपण इथे एक जनरेशन दाखवले. पहा पहिली जनरेशन घेतलेली आहे आपण. हा कलर ब्लाइंडनेस डिसऑर्डर कसा ट्रान्समिट होतोय ते बघण्यासाठी आपण दोन जनरेशन्स अभ्यासणार आहोत. पहिल्या जनरेशनमध्ये काय केलंय पहा,
पॅरेंट्स आहेत. तर पॅरेंटमध्ये मेल पॅरेंट कसा आहे, कलर ब्लाइंड आहे आणि फिमेल कशी आहे, नॉर्मल आहे. म्हणजेच काय, कलर ब्लाइंड मेल मॅरिड विथ नॉर्मल फिमेल. ठीक आहे. तर याचा जिनोटाईप लिहायचा आपल्याला. तर तुम्हाला माहिती आहे कलर ब्लाइंड मेल, मेल म्हटलं की कुठला क्रोमोसोम असणार आहे, सेक्स क्रोमोसोम एक्स आणि वाय. आणि कलर ब्लाइंड मेल म्हटलं की तिच्या एक्स क्रोमोसोमवरती काय करतो आपण, स्मॉल सी दाखवतो. म्हणजेच हा मेल कसा झाला, कलर ब्लाइंड मेल. लक्षात घ्या, स्मॉल सी म्हणजे काय, त्या व्यक्तीला काय झालंय, तो डिसऑर्डर झालाय, म्हणजे कलर ब्लाइंडनेस. म्हणजे कलर ब्लाइंडनेस हा रेसेसिव्ह जीनमुळे होणारा डिसऑर्डर आहे. ठीक आहे. नॉर्मल फिमेल, तर नॉर्मल फिमेल म्हणजे काय, तर फिमेल म्हटलं की 2 एक्स क्रोमोसोम हे माहिती आहेत आपल्याला. नॉर्मल म्हटलं की त्याच्यावरती आपण डॉमिनंट जीन दाखवणार आहे, म्हणजे कॅपिटल सी कॅपिटल सी. ठीक आहे. हे झालं नॉर्मल फिमेल आणि कलर ब्लाइंड मेल. ठीक आहे. हे आपण जिनोटाईप लिहिले पॅरेंटचे. आता आपल्याला काय करायचे, गॅमेट्स काढायचे त्याचे. तर गॅमेट्स आपल्याला माहिती आहेत, हा पहिला गॅमेट निघेल एक्स स्मॉल सी, दुसरा गॅमेट काय निघणार आहे, वाय. आता फिमेलचे गॅमेट्स काढूया आपण. काय होणार आहे, एक्स कॅपिटल सी आणि हा पण काय होणार आहे, एक्स कॅपिटल सी. ठीक आहे. आता हे गॅमेट्स आपण काय करतो, चेकर बोर्डमध्ये टाकून पण आपल्याला ऑफस्प्रिंग्स काढता येतात किंवा असं क्रॉस करून पण काढायला येतात. परंतु मला हे सोपं वाटतं म्हणून मी चेकर बोर्ड यूज करते. ठीक आहे. इथं काय करूया आपण, हे कशाचं चिन्ह आहे, मेल आहे. हे काय आहे, फिमेल आहे. आता मेलचे गॅमेट्स आपण इथं टाकूया, एक्स स्मॉल सी, इथं वाय. त्याच्यानंतर फिमेल, फिमेलचे गॅमेट्स एक्स कॅपिटल सी एक्स कॅपिटल सी. आता हे गॅमेट्स काय करतो आपण, क्रॉस करतो आणि काय करतो, हे 4 पॉसिबल ऑफस्प्रिंग्स काढणार आहे आपण. तर काय होणार आहे बा, ऑफस्प्रिंग्स काय निघतील, एक्स एक्स आणि हे कॅपिटल सी स्मॉल सी. त्याच्यानंतर एक्स कॅपिटल सी वाय. त्याच्यानंतर हे ऑफस्प्रिंग काय येणार आहे, एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. त्याच्यानंतर हे ऑफस्प्रिंग काय येणार आहे, एक्स कॅपिटल सी आणि वाय. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, हे काय आहेत, फिमेल आहे. ही काय आहे, एक्स एक्स म्हटलं की फिमेल आणि एक डॉमिनंट एक रेसिसिव्ह आहे, म्हणजे ती कसली झाली, फिमेल कॅरियर. म्हणून ते लिहिले पा 50% कॅरियर डॉटर्स. डॉटर्स फिमेल म्हणजे काय, इथे डॉटर्स आहेत. आणि हे काय, कॅपिटल सी इथं लिहिले, एक्स कॅपिटल सी वाय, म्हणजे हे काय आहेत, मेल्स आहेत, म्हणजे सन्स. म्हणजे 50% नॉर्मल मेल्स, 50% नॉर्मल मेल्स अँड 50% कॅरियर डॉटर्स ऑर फिमेल्स. ठीक आहे. ही पहिली पिढी अभ्यासली आपण. ही काय केलं आपण, पहिली पिढी अभ्यासली की ज्याच्यामध्ये काय मिळालं आपल्याला, 50% नॉर्मल मेल्स आणि 50% कॅरियर डॉटर्स. आता दुसऱ्या जनरेशनमध्ये काय केलं जातं पा, ही जी कॅरियर डॉटर आहे किंवा कॅरियर फिमेल जे आहे त्याचं मॅरेज नॉर्मल मेलशी केलं जातं. म्हणजे ही दुसरी पिढी झाली. ही कॅरियर फिमेल कुठली आहे पा, ह्या पहिल्या पॅरेंट्स पासून तयार झालेली जी डॉटर आहे, कॅरियर डॉटर, त्याचं मॅरेज आपण कुणाशी करणार आहे, तर नॉर्मल मेलशी. म्हणजे ही दुसरी पिढी आता इथं आपण अभ्यासणार आहोत. आता कॅरियर फिमेल, कॅरियर फिमेल तिचा जिनोटाईप काय आहे माहिती आहे आता आपल्याला, एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. नॉर्मल मेल म्हटलं की त्याचा जिनोटाईप काय असणार आहे, एक्स कॅपिटल सी आणि वाय. हे झालं जिनोटाईप. त्याच्यानंतर याचे गॅमेट्स काढूया आपण, एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. गॅमेट्स जनरली अशा आपण सर्कलमध्ये दाखवतो. त्याच्यानंतर मेलचे गॅमेट्स एक्स कॅपिटल सी आणि हा दुसरा गॅमेट वाय. ठीक आहे. हे गॅमेट्स आपण काय करणार आहे, आता ह्या चेकर बोर्डमध्ये टाकणार आहे. तर चेकर बोर्डमध्ये टाकत असताना हे मेल गॅमेट्स, हे फिमेल गॅमेट्स. आता मेल गॅमेट्स कुठले आलेत, एक्स कॅपिटल सी वाय आणि फिमेल गॅमेट काय असणार आहे, एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी.
आता हे गॅमेट्स ॲज युजल काय करायचे, क्रॉस करायचे आणि हे पॉसिबल ऑफस्प्रिंग्स काढणार आहे आपण. ठीक आहे. मग एक्स कॅपिटल सी, त्याच्यानंतर हे आणि हे गॅमेट एक्स कॅपिटल सी वाय. त्याच्यानंतर हे गॅमेट्स एक्स कॅपिटल सी एक्स स्मॉल सी. त्याच्यानंतर एक्स स्मॉल सी आणि वाय. आता म्हणजे हे 4 प्रकारचे ऑफस्प्रिंग्स आपल्याला मिळालेले आहेत. आता हे 4 प्रकारचे ऑफस्प्रिंग्स कसले आहेत पहा. आता एक्स कॅपिटल सी आहे, याचा अर्थ काय, नॉर्मल फिमेल. हे काय झालं, नॉर्मल फिमेल. त्याच्यानंतर एक्स कॅपिटल सी वाय आहे, म्हणजेच काय आहे, हे नॉर्मल मेल आहे, नॉर्मल मेल. त्याच्यानंतर ही फिमेल, एक्स म्हटलं की फिमेल, एकावरती कॅपिटल सी आलं, याचा अर्थ ही काय झाले, कॅरियर फिमेल. आणि एक्स स्मॉल सी वाय म्हणजेच हा जो मेल आहे तो काय झालाय, कलर ब्लाइंड मेल. हा काय झाला, कलर ब्लाइंड मेल. म्हणजेच आपल्याला F2 या जनरेशनमध्ये 25% नॉर्मल मेल, 25% नॉर्मल फिमेल, 25% कॅरियर फिमेल आणि 25% कलर ब्लाइंड मेल हे असे ऑफस्प्रिंग्स मिळालेले आहेत. जर आपण हा इनहेरिटन्स पॅटर्न जर अभ्यासला, तर आपल्याला हे जे इनहेरिटन्स आहे, म्हणजेच एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये जो कॅरेक्टर गेलेले आहेत त्यालाच आपण इनहेरिटन्स म्हणतो ना. हा जो एक पॅटर्न आहे त्याला एक नाव आहे पहा, त्याला काय म्हणतात, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. त्याला काय म्हणायचं, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. म्हणजे काय पहा, द इनहेरिटन्स ऑफ कॅरेक्टर फ्रॉम कलर ब्लाइंड मेल, दॅट इज फादर, टू हिज ग्रँडसन थ्रू हिज कॅरियर डॉटर. सच अ इनहेरिटन्स इज कॉल्ड ॲज क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. म्हणजे ह्या ज्या 2 पिढ्या आपण अभ्यासलेल्या आहेत त्याच्यामध्ये जे कॅरेक्टरचं ट्रान्समिशन झालंय ते एक विशिष्ट पद्धतीनं झालेलं आहे, किंवा त्याला आपण एक पॅटर्न म्हणूया. त्या पॅटर्नलाच काय म्हणतात, क्रिस क्रॉस इनहेरिटन्स. म्हणजे काय पहा, हे कॅरेक्टर कुठून कुठं आलंय, तर कलर ब्लाइंड मेल होता पहा, कलर ब्लाइंड मेल, त्याच्यामधून ते कॅरेक्टर कुणाकडे आलेलं आहे, डॉटरकडे आलंय. म्हणजेच आपण इथं कॅरियर डॉटर इथं काढलं होतं पहा, हे कॅरियर डॉटर. हा जो जीन आलेला आहे फिमेलमध्ये तो कुणाकडून आलाय, तर तिच्या वडिलांकडून, म्हणजेच कलर ब्लाइंड मेलकडून. म्हणजे ह्या कॅरियर डॉटर चे फादर हे आहेत कलर ब्लाइंड मेल, म्हणजेच कलर ब्लाइंड मेल टू कलर ब्लाइंड कॅरियर डॉटर. आणि ह्या कॅरियर डॉटर मधून हा रेसिसिव्ह जीन, कॅरियर डॉटर मधून रेसिसिव्ह जीन कुठं आलेला आहे, तर तिच्या मुलामध्ये, म्हणजेच काय, कलर ब्लाइंड सन. म्हणजेच हा जो काही कलर ब्लाइंड कॉझिंग जीन आहे तो कुठून आलेला आहे, हा सन. म्हणजे हा जो मेल आहे किंवा सन आहे तो या कलर ब्लाइंड मेलचा कोण झाला, ग्रँडसन. कोण झाला, ग्रँडसन. आणि हे कोण झाले, या ग्रँडसनचे हे कोण झाले, ग्रँडफादर. हे कोण झाले, ग्रँडफादर. म्हणजेच हा जो डिसऑर्डर आहे तो कसा ट्रान्समिट झालाय पहा, फ्रॉम कलर ब्लाइंड मेल टू हिज ग्रँडसन, कलर ब्लाइंड मेल that is father to his grandson through carrier daughter. Such a inheritance is called as criss-cross inheritance. म्हणजे थोडक्यात काय लक्षात घ्यायचं, हा जो क्रिस क्रॉस इनहेरिटन्स आहे तो मेल टू फिमेल, फिमेल टू मेल असा ट्रान्समिट होतो. लक्षात येते, मेल टू फिमेल, फिमेल टू मेल. म्हणजे क्रिस क्रॉस पॅटर्न इथं आपल्याला पाहायला मिळेल. मेल टू मेल किंवा फिमेल टू फिमेल असा ट्रान्समिट न होता तो काय होतो, मेल कडून फिमेलकडे, फिमेलकडून मेलकडे. म्हणजे असं क्रिस क्रॉस पद्धतीनं काय होतो, ट्रान्समिट केला जातो.
म्हणून याला काय म्हणायचं, क्रिस क्रॉस टाईप ऑफ इनहेरिटन्स. ठीक आहे, हा एक झाला कलर ब्लाइंडनेस डिसऑर्डर. त्याच पद्धतीनं आपल्याला दुसरा एक डिसऑर्डर शिकायचा आहे, हिमोफिलिया. दुसरा एक डिसऑर्डर आहे हिमोफिलिया. इट इज ऑल्सो सेक्स लिंक्ड, किंवा आपण त्याला काय म्हणणार आहे, एक्स लिंक्ड, किंवा दुसरं नाव आहे याला सेक्स लिंक्ड डिसऑर्डर. म्हणजेच काय, इट इज हिमोफिलिया, इट इज सेक्स लिंक्ड रेसेसिव्ह डिसऑर्डर. म्हणजेच हा पण कशामुळे होतोय, तर एक्स लिंक्ड रेसेसिव्ह जीन्समुळे होणारा डिसऑर्डर आहे. अर्थातच तुम्हाला सांगितलं आताच, एक्स लिंक्ड जीन्स कुठं असतात, तर एक्स क्रोमोसोमवरती असतात. आता हिमोफिलिया म्हणजे काय पहा, ड्यू टू मायनर कट ऑर इंजुरी रिझल्ट इन कंटिन्युअस फ्लो ऑफ ब्लड. हिमोफिलिया या डिसऑर्डरमध्ये काय होतं, आपल्याला छोटीशी जरी जखम झाली तर त्याच्यामधून काय होतं, कंटिन्युअस फ्लो ऑफ ब्लड होतो. दॅट इज ब्लड क्लॉटिंग डू नॉट ऑकर. म्हणजेच रक्त गोठत नाही लवकर, किंवा कोयागुलेट्स व्हेरी स्लोली. कोयागुलेट्स म्हणजे रक्त गोठणे. खूप सावकाशपणे काय होतं, रक्त इथं गोठलं जातं. त्याला काय म्हणतात, हिमोफिलिया. दॅट मीन्स ब्लिडिंग रिमेन्स कंटिन्युअस आफ्टर स्मॉल इंजुरी. सो दिस डिसऑर्डर इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लिडर्स डिसीज. म्हणजे ब्लिडिंग जे आहे ते काय होतं, कंटिन्युअस होतं आफ्टर स्मॉल इंजुरी. सो दिस हिमोफिलिया इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लिडर्स डिसीज. Those person having this hemophilia disorder lacks the blood clotting factor, that is 8 and 9. आपल्यामध्ये ब्लड क्लॉटिंग फॅक्टर असतो 8 आणि 9. तर ज्या व्यक्तीला हा हिमोफिलिया झालेला आहे त्या व्यक्तीमध्ये हे ब्लड क्लॉटिंग फॅक्टर्स नसतात 8 आणि 9. ठीक आहे, जसं आपण कलर ब्लाइंडनेस पाहिलेला आहे तसाच हा डिसऑर्डर आपल्याला शिकायचा आहे. तर त्याच्यामध्ये मागाशी जसं आपण पाहिलं, याचे जिनोटाईप आपण शिकलो, तसेच हिमोफिलियाचे आहे, सेम डिसऑर्डर आहे. आता आपण पटकन पाहूया. तर फिमेल, नॉर्मल फिमेल असेल तर काय करायचं, कॅपिटल एच, कॅपिटल एच. एच म्हणजे काय, हिमोफिलिया. आता कॅपिटल आता सांगणार नाही की एच म्हणजे काय, हिमोफिलिया आहे, आणि कॅपिटल म्हणजे काय, डॉमिनंट जीन आहे. मग ही नॉर्मल फिमेल आहे. त्याच्यानंतर हिमोफिलिक फिमेल जर असेल तर आपल्याला माहिती आहे हा कसा आहे, रेसिसिव्ह जीनमुळे होणारा डिसऑर्डर आहे. म्हणजेच एक्स क्रोमोसोमवरती आपण काय केले, स्मॉल एच दाखवले, म्हणजेच एक्स स्मॉल एच. दुसऱ्या एक्स क्रोमोसोमवरती पण काय करायचं, स्मॉल एच. म्हणजेच ही हिमोफिलिक फिमेल झाली. त्याच्यानंतर कॅरियर फिमेल कशी असणार आहे, एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच. ही झाली कॅरियर फिमेल. तसंच मेल एक्स वाय, नॉर्मल मेल असेल तर एक्स क्रोमोसोमवरती कॅपिटल एच दाखवायचं. त्याच्यानंतर हिमोफिलिक मेल जर असेल तर एक्स स्मॉल एच वाय, आणि मेलमध्ये कॅरियर नसतो. जसं कलर ब्लाइंडनेस आपण शिकलेलं आहे सेम तसंच आहे. तर इनहेरिटन्स ऑफ हिमोफिलिया कॅन बी स्टडीड इन फॉलोइंग 2 टाइप्स ऑफ मॅरेजेस ऑर जनरेशन. जसं आपण कलर ब्लाइंडनेस हा डिसऑर्डर शिकलोय तसंच हा हिमोफिलिया 2 जनरेशनपर्यंत आपल्याला शिकायचं आहे. जसं आपण मागं पाहिले तसंच सेम आहे. तर पहिली जनरेशन पाहूया आपण, पॅरेंट्स काय आहेत त्याच्यामध्ये. तर पहिला पॅरेंट, आपण पहिल्या पिढीचे जनरेशनमध्ये असणारे पॅरेंट्स कुठले आहेत पहा, हिमोफिलिक मेल आणि नॉर्मल फिमेल. तर हिमोफिलिक मेल म्हणजे काय असणार आहे, एक्स स्मॉल एच आणि वाय. नॉर्मल फिमेल एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच. गॅमेट्स माहिती आहेत आपल्याला कसे पडायचे, एक्स स्मॉल एच वाय आणि एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच. ठीक आहे. आता हे गॅमेट्स आपण काय करतो, ॲज युजल चेकर बोर्डमध्ये टाकूया आणि आपण ऑफस्प्रिंग्स काढूया. ठीक आहे. मेलचे कुठले आहेत पहा, एक्स स्मॉल एच वाय. त्याच्यानंतर फिमेलचे काय, एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच. आता हे गॅमेट्स काय करतो आपण, क्रॉस करतो आणि हे ऑफस्प्रिंग्स काढणार आहे. एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच, एक्स कॅपिटल एच वाय, एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच, एक्स कॅपिटल एच आणि वाय.
अगेन हियर 50% नॉर्मल मेल्स अँड 50% कॅरियर फिमेल्स ऑर डॉटर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरं जनरेशन आपण शिकतोय. दुसऱ्या जनरेशनमध्ये काय करायचं, ही कॅरियर फिमेल घ्यायची. इथली कॅरियर फिमेल क्रॉस्ड विथ नॉर्मल मेल. कॅरियर फिमेल क्रॉस्ड विथ नॉर्मल मेल. तर त्याच्यामध्ये जिनोटाईप कॅरियर डॉटरचे काय असणार आहे, एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच. नॉर्मल मेल म्हटलं की एक्स कॅपिटल एच वाय. तर गॅमेट्स माहिती आपल्याला कसे पडतात, एक्स स्मॉल एच, त्याच्यानंतर एक्स कॅपिटल एच वाय. ठीक आहे. हे गॅमेट्स आपण चेकर बोर्डमध्ये टाकणार आहे. एक्स कॅपिटल एच वाय. इथं फिमेल एक्स एच, एक्स स्मॉल एच. ठीक आहे. आता हे काय करायचे, गॅमेट्स आपण क्रॉस करूया. एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच, एक्स कॅपिटल एच वाय, एक्स कॅपिटल एच, एक्स स्मॉल एच, and last one x capital small h y. That is, this is hemophilic male. Again 25% normal female, 25% normal male, 25% carrier female and 25% hemophilic male. That is, this hemophilia also shows the crisscross type of inheritance. Crisscross type of inheritance. तर इथं प्रॉपर डेफिनेशन दिलेली आहे पहा क्रिसक्रॉसची. आपण मगाशी पाहिलीच तशीच डेफिनेशन इथं प्रॉपर दिलेली आहे. क्रिसक्रॉस इनहेरिटन्स म्हणजे काय, ट्रान्समिशन ऑफ जीन ऑर कॅरेक्टर्स फ्रॉम मेल पॅरेंट टू फिमेल चाइल्ड टू मेल ग्रँड चाइल्ड. सच अ पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स कॉल्ड ॲज क्रिसक्रॉस इनहेरिटन्स. म्हणजे काय, हे जे काही कॅरेक्टरचं ट्रान्समिशन होतंय ते कोणाकडून होतं, तर मेल पॅरेंट कडून तिच्या फिमेल चाइल्डकडं आणि ह्या फिमेल चाइल्डकडून त्याच्या मेल चाइल्डकडं. म्हणजेच काय, हा जो मेल ग्रँड चाइल्ड हा कोण झाला, त्याचा ग्रँडफादर. म्हणजेच मगाशी मी तुम्हाला सांगितलं क्रिसक्रॉस इनहेरिटन्स म्हणजेच डिसीज कसा ट्रान्समिट झालाय पहा, मेल टू फिमेल, फिमेल टू मेल. म्हणजेच काय, ट्रान्समिशन ऑफ कॅरेक्टर्स फ्रॉम मेल पॅरेंट टू फिमेल चाइल्ड. आता मेल पॅरेंट इथं आपण आहे पहा, हे मेल पॅरेंट तिच्याकडून कुणाकडे आलाय, तर फिमेल चाइल्डकडे आले. म्हणजे इथं ह्या फिमेल चाइल्डकडून हा डिसऑर्डर कुठे गेलेला आहे, तिच्या ग्रँड चाइल्डकडे. म्हणजेच काय, मेल पॅरेंट टू फिमेल चाइल्ड टू मेल ग्रँड चाइल्ड. सच अ पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स कॉल्ड ॲज क्रिसक्रॉस इनहेरिटन्स. ठीक आहे. हे दोन प्रकारचे आपल्याला एक्स लिंक्ड डिसऑर्डर्स आपण शिकलो, कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया. राहिलेले क्रोमोसोमल डिसऑर्डर जे आहेत ते आपण नंतर पाहणार आहे. हे मेंडेलियन डिसऑर्डर्स आहेत की जे एक्स लिंक्ड किंवा सेक्स लिंक्ड इनहेरिटन्समध्ये आपण शिकलो, कलर ब्लाइंडनेस आणि हिमोफिलिया. राहिलेले क्रोमोसोमल डिसऑर्डर जे आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत.